सण आहेत, लक्षात घ्या. आपण भारताचे नागरिक आहोत. प्रत्येकाचा दुसऱ्याला साठी आपण योगदान दिलं पाहिजे. दुसऱ्याच्या सण मध्ये पण आपण सहभागी झालं पाहिजे किंवा कुठे गालबोट लागणार नाही त्याच्या सणाला. किंवा आता रमजानचा सण एवढा मोठा झाला, तो आपला सर्व भारतीयांचा सण आहे, सर्व गालबोट लागणार नाही ही तरी आपण. आणि ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आतापर्यंत सगळ्या सण मी आता 3 वर्ष झाले बघतोय, माझं 3रं वर्ष इथे. तर कुठेतरी काहीतरी गालबोट लागतात, मग तो जातो, मग काही नसते. म्हणजे तसं बघायला गेलं की त्या ठिकाणी स्थानिक लेवलला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नसतो आपल्या लक्षात येतं. आणि स्थानिक कोणी तो प्रॉब्लेम करत नाही. जे कोणी अनोळखी लोक आहेत, आपल्या ओळखीचे नाहीत, अशी येऊन काहीतरी बोलून जाणार आणि त्याचा कुठेतरी इफेक्ट होईल, तर तसल्या लोकांवर पण लक्ष आपण द्यायला पाहिजे. हा ओळखी, हा मला म्हणजे हा अनोळखी, तर माझ्या पण घरामध्ये हा काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो किंवा आपल्या एरियामध्ये असल्या लोकांना आपण लक्ष ठेवायचं. आणि असं आपल्याला माहित असेल तर आपण लगेच तात्काळ पोलिसांना किंवा आम्हाला निदर्शनाला आणून द्यायचंय. आणि त्या दिवशी प्रत्येक सणाला प्रत्येकाचा उत्साह मोठा असतो, त्याचा उत्साह त्याला साजरा करून द्या. फक्त की त्याच्यामुळे कुठलं मनकलुषित दुसऱ्या धर्माचे किंवा दुसऱ्या जातीचे मनकलुषित होणार नाही. अशा कुठल्या घोषणाबाजी किंवा असे कुठले तरी मन दुखवणार एखादा कोणतरी करतो, बिंडोक असतो आमच्या भाषेमध्ये, त्याला काही पडलेलं नसतं. त्याला जर खरोखरच त्या गोष्टीचं पडलेलं असेल तर तो तसा वागणार नाहीये. म्हणजे तो समाजकंटकच आहे. त्या कुठल्या धर्माचं त्याला लेबल आम्ही लावलेलं नाही की हा धर्माचा तसा आणि तो धर्माचा, तो समाजकंटक समजला जाणार. आणि त्याच्या विरुद्ध काय जे आम्हाला कारवाई करते आम्ही करणारच. पण त्याच्यामध्ये इनोसंट जे नागरिक आहेत ते त्यामध्ये होरपळायला नको. आपल्या महिला असतील, मुलं आहे, सगळेच एकत्र. आपल्याला त्या या कुठल्या तरी गोष्टीमुळे ते होरपळायला नको किंवा त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं म्हणजे असं बंधनही आलं नको. आपले सण आहेत, आपण उत्साहाने अतिउत्साहाने साजरा करा. हे आम्ही पोलीस खात्यातर्फे सर्व प्रकारचे आम्ही इंतजाम केलेला आहे बंदोबस्तचा. सर्व ठिकाणी जे काय आहे ते आपल्याला वाटत असेल की इथे असं कोणतरी इथे मिचूकपणा करतो किंवा काहीतरी याच्या मनात चाललेलं आहे, तर आम्हाला नक्कीच त्या गोष्टी आम्हाला अगोदर सांगा. म्हणजे घडण्यापूर्वी सांगितलं तर त्याला आपण प्रतिबंध करू शकतो. आणि आपल्याला सगळं सगळ्यांना माहित असतं की माझ्या एरियात कसे लोक आहेत, काय आहेत, हा कसा आहे, तो हा तिरायत आलेला हा कोण आहे बाबा, तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे, हा समाजकंटक दिसतो, हे लक्षात ठेवायचं. तो कोणाचाच नसतो, ना घरचा आहे, ना दाराचा आहे, ना पोलिसांचा आहे, तो समाजकंटक. तर ह्याच्यासाठी कोणी पाठीशी उभं राहायचं नाही. आपल्याला वाटलं आपण त्याच्या लगेच कळवायचं. आणि सगळे सण हे आपण सर्व आनंदात गुण्यागोविंदाने साजरे केलेत आतापर्यंत, ह्यापुढे पण आपण साजरे करू. आणि सर्वांना परत मी पोलीस आयुक्तालयातर्फे, माननीय पोलीस आयुक्त सरांच्या तर्फे आणि सर्वां म्हणजे माझ्या कुटुंबातर्फे देखील रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण पण आपला चांगला साजरा होईल. पुढे येणारे 2-3 सण आहेत किंवा सगळे सण आपण असे साजरे करू जेणेकरून आपल्या संभाजीनगरचं, जे छत्रपती संभाजीनगरचं नाव जे कुठेतरी बॅकफुटला गेलेलं आहे, तर ते तसं न जाता आम्ही तसे नाही आहेत, एखाद्या दुसऱ्या लोकांमुळे ते झालेलं आहे हे आपण नेहमीच कळवलेलं आहे. बघा, काल एवढा चांगला सण पण झाला आपला, आंबेडकर जयंती अतिशय उत्साह झाली, तशी ही पण होऊन द्या. आणि कोणी मुलं असतात, जोश असतो, काय तुम्हाला वाटलं की लगेच त्याला तुम्ही बोलायला जाऊ नका. आम्ही आहोत जिथे बसले, बाबा ही अशी मुलं करतायत की काहीतरी जाणून बुजून, आम्हाला सांगा, आपण त्यावरती योग्य ते ऍक्शन घेऊ. पण कायदा कोणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि स्वतःहून तिथे जाऊन म्हणजे कुठल्या गोष्टीला तुम्ही म्हणजे काय त्याला म्हणतात डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू कोणी असते. तर एवढंच आम्हाला प्रशासनातर्फे आम्हाला तुम्हाला सांगायचंय. सर्व सुज्ञ नागरिक आहोत सगळंच आपण. बरेच वेळाला तुम्ही इथे राहिलेले आहेत आणि आम्हाला कधी वाटत नाही पोलिसांना, लक्षात घ्या, कुठले पोलीस इथले हे सिनियर पी असतील, आम्ही असेल किंवा आमचे आयुक्त साहेब असतील, की माझ्या हातीमध्ये असा गोंधळ नको असं कोणाला वाटतं का हो? आपल्याला जर घरात क्लेश वाटतो का? प्रत्येक आता सगळे कुटुंबात, तुमच्या कुटुंब किंवा माझ्या कुटुंब, आपल्याला वाटतं की माझ्या घरात क्लेश व्हावा, भांडणं व्हावं, वाटतं का? तसंच आम्हाला वाटतं. आणि तसंच आपण आपले जे पुढचे जे विचार आहेत किंवा आपल्या ज्या वागणूक आहेत त्याप्रमाणे आपण ठेवून हे सण साजरे करावेत, एवढे मी बोलतो आपल्याला. ठीक आहे, आपण काय असं जनतेला आज संदेश आहे की हा जो सण आहे रामनवमीचा, हा आपला भारतीयांचा सण आहे. सर्वांनी एकमेकांना मिळून गुण्यागोविंदाने हा साजरा करायला पाहिजे. जसं काल गेल्या वर्षी असं गालबोट लागलं होतं, सणाच्या अगोदर एक ठराविक जे काही
समाजकंटकांमुळे त्याच्यावर थोडं विरजन पडलं होतं. पण ह्या वेळेला आपण सगळे खबरदारी घेतलेली आहे. इथले जे समाज बंधू आहेत दोन्ही समाजाचे, त्यांना देखील आपण आवाहन केलेलं आहे की आपल्या इथे येणारे कोण अनोळखी व्यक्ती असतील आणि आपल्याला वाटत असेल की बाबा हा या ठिकाणी कशासाठी आले काय, तर त्याची पूर्व कल्पना ही पोलिसांना किंवा तिथे आपल्या जे आपले प्रमुख आहेत त्या समाजामध्ये त्यांना आपण हे कळवावी. आणि ह्या रामनवमीच्या ज्या सणानिमित्त संपूर्ण बंदोबस्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगला बंदोबस्त नेमलेला आहे. सर्व मिरवणुकीवरती आहे. ज्या ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी आपण हा बंदोबस्त नेमलेला आहे. तसेच सर्वांनी हा सण अति उत्साहाने आणि एनर्जीपूर्वक साजरा करावा आणि कुठेही याला गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी असा पोलीस विभागातर्फे आपण सर्वांना आवाहन करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव असतो काही ठिकाणी, अशा वेळेस आपल्या प्रशासनाकडून नाही, सर्व ठिकाणी आपण कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्या वॉच राहणार आहे. तिसरा डोळा हा सर्वांवरती असणार आहे. याच्यामध्ये कोण असं काही गडबड करत असेल किंवा काय तर त्याला नक्कीच त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. आणि कुठल्या प्रकारे हा सण अतिशय गुण्यागोविंदाने आणि जल्लोषात साजरा होईल ही आमच्या पोलीस खात्यातर्फे आम्ही आपल्यास गावी देतो. दिनांक 17/4/2024 को कल जो रामनवमी है, रामनवमी के लिए सभी छत्रपति वासियों को मेरे तरफ से हार्दिक शुभेच्छा देता हूँ. और जो कल रामनवमी होने वाली है तो रामनवमी के लिए पुलिस की तरफ से बड़े तैनात पे अपन बंदोबस्त रखे वाला है. उसी में बाहर से अपने पास SRP आने वाली है. उसी के बाद में अपन RCP 2 RCP के सेक्शन यहाँ लगाए वाले हैं. पुलिस के 100-135 तक अपन उसी का बंदोबस्त पॉलिटिशियन से अपन लगाया वाला है. CP साहब ने हमको बंदोबस्त के लिए बड़े तैनात पे बंदोबस्त दिया है. ज़्यादा से ज़्यादा बंदोबस्त CP साहब ने यहाँ दिया है. DCP साहब ने बंदोबस्त दिया है. ACP साहब ने बंदोबस्त दिया है. और सभी वरिष्ठ का ख्याल अपने जिनसी पॉलिटिशियन के राम मंदिर के यहाँ पे ख्याल है कि किसी को कोई कुछ गड़बड़ नहीं होना चाहिए. ये सब वरिष्ठ अधिकारियों का पूरा ख्याल है. और ज़्यादा से ज़्यादा 25 तक अपने पास ऑफिसर्स है बाहर से आए वाले. बाकी ऐसा ज़्यादा से ज़्यादा बंदोबस्त होने की वजह से कोई दिक्कत नहीं होएगी. पिछले बार जो दंगल और राइट हुई थी, जो यहाँ खिराड़पुरा का राम मंदिर और औरंगाबाद शहर अपने छत्रपति संभाजीनगर शहर का जो नाम बदनाम हुआ था, तो ये कलंक मिटाने के लिए, ये दाग मिटाने के लिए ये साल ज़्यादा अपन बंदोबस्त दिए. और ये साल कोई कुछ नहीं होएगा ये तौर पे हमने पूरी खबरदारी लिए है. इसीलिए सभी नागरिकों को कहना है कि कल आप दर्शन के लिए यहाँ आ सकते हैं. आपको यहाँ पूरी सुरक्षा दी जाएगी. आप पूरे सुरक्षित है ऐसा आप समझ के यहाँ आ सकते हो. उसी के बाद में जहाँ यहाँ हमने अभी इसके पहले जो मीटिंग ली है उसी में पूरे मुस्लिम भाइयों और हिंदू दोनों भाइयों को हमने इधर बुलाया और शांतता कमेटी के कुछ लोगों को बुलाया. उन्होंने सबने अपने को आश्वासन दिया है कि कल कुछ नहीं होएगा और वो पूरे सहकार्य अपने को करने के लिए तैयार है. ये हर सन इसके पहले जो अपने पास रमजान ईद हुआ वो भी शांति से चलेगा. कल का जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती वो भी शांति से हुई है और कल का रामनवमी भी शांति से होएगी. ऐसा बोल के मेरे 2 लफ्ज खत्म करता हूं. सर, इसके अंदर अभी CCTV की सुरक्षा बढ़ा दी गई है क्या? हाँ, आप जो बोले हैं तो हम ड्रोन कैमरे का इस्तेमाल भी होगा. ड्रोन कैमरे का इस्तेमाल 100% होएगा. अपने पॉलिटिशियन को ही ड्रोन कैमरा है उसी का अपन वापर करेंगे. उसी के बाद में ज़्यादा से ज़्यादा अपन कैमरे रखे वाले हैं कि कुछ भी कोई करता है, एक आदमी लफड़ा करता है तो उसी कैमरे में वो कैद होएगा. उसी के बाद में जो अपने शहर में ज़्यादा से ज़्यादा कैमरे लगे वाले हैं और उसी का मॉनिटरिंग अपने CP ऑफिस में है. तो वो अगर
पब्लिक कोई कुछ भी करती है तो उसी का सीपी ऑफिस में रिकॉर्डिंग होता है, उसी को देख के कल उसी के ऊपर अपन तुरंत कार्रवाई की जाएगी। तो नागरिक को कहना है कि ऐसा कुछ दिखता है तो हमें तुरंत बचाओ। कोई लफड़ा करने वाला, कायदा व्यवस्था बिगड़ने वाला कोई बाहर से आदमी आता है अपना शहर छोड़ के, या अपना पहचान वाला नहीं, जहाँ मोहल्ले में नया आदमी आया है तो वो कल कुछ कर सकता है, ऐसा कोई लगता है तो हमें एजेंसी पुलिस स्टेशन कंट्रोल रूम 112 को कॉल कर सकते हो। एसीपी साहब, डीसीपी साहब, सीपी साहब तक आप पूरी बातें बता सकते हो। पक्षाप्रमाणे यावर्षीही किरारपुरा जसवंतपुरा राम मंदिराचा कार्यक्रम सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे। सकाळी आरती होईल, नंतर 9 ते 11 पर्यंत इथे कीर्तन चालेल, त्याच्यानंतर 12 वाजता राम जन्मोत्सव होईल। याप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे जे समाजाचे कार्यकर्ते येतात ते येणार। राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात नाव कोणाचं मी घेत नाही, कारण सध्या आचारसंहिता चालू आहे। त्या दिवशी प्रतिवर्षी येणारे जेवढे कार्यकर्ते येतील, दुपारी 12 वाजता आरती होईल, त्याच्यानं प्रसादाचं वाटप होणार आहे। 11 क्विंटल बुंदीचा प्रसाद आपण केलेला आहे। दुपारी 4:45 वाजता इथून मिरवणूक निघेल प्रतिवर्षाप्रमाणे, ती पूर्ण परिसरातून फिरून रात्री 8:30 इथे पोहोचेल। रात्री 9 वाजता आरती होईल आणि नंतर 11-12 वाजेपर्यंत येणाऱ्या भक्तांचं इथे दर्शनासाठी दार उघडा राहील। आपण सर्वांनी यावं अशी आमची किरारपुरा जसवंतपुरा राम मंदिरातर्फे सर्वांना हात जोडून विनंती की आपण सर्वांनी यावं। सर, आयोजक तुम्ही केलेले आहे, पण रॅलीचं आयोजन कसं राहणार आहे? कुठून निघणार आहे रॅली, कुठपर्यंत येणार आहे? राम जन्मोत्सवाची शोभायात्रा निघणार आहे, ती किरारपुरा राम मंदिरातून निघेल, इथून आझाद चौक, तिथून जाऊन पुढून एन6 पासून मार्गाने आविष्कार कॉलनी चौक, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बजरंग चौक, आझाद चौक मार्गे परत श्री राम मंदिर किरारपुरा येथे ते येणार आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना काय सर्व नागरिकांनी श्रद्धेने या शोभायात्रेत सहभागी व्हावं। माझं नाव दयाराम बसई आहे, या संस्थेचा सरचिटणीस म्हणून काम करतोय। माझ्या बाजूला माझे बंधू उभे आहेत, सुधीरजी विध्वंस हे उपाध्यक्ष आहेत, हे अवधूतजी जगताप सदस्य आहेत, मागे उभे आहेत हेमंत दादा जोशी, ते पण या सदस्य, उत्तमराव मनसुडे काका ते सहसचिव म्हणून कार्य करत आहेत। आम्ही सगळे म्हणून काम करतोय, पदाधिकारी म्हणून नाही आहे, एक सेवा म्हणून कार्य करतो आम्ही सगळे म्हणून।